उद्योगपती जबरदरी यांच्या मालिकेचा संघ गोंधळजाई क्रिकेट क्लब या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। दोन सलामीचे बॅटर मित्रांनो मैदानावरती दाखल झालेले आहेत। एका बाजूने वाघावचा वंडर बॉय, निश्चित स्वरूपात ज्या खेळाडूची ओळख सद्यस्थितीमध्ये या खेड तालुक्यामध्ये आहे, युवा खेळाडू कार्तिक नवले मैदानावरती दाखल झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूने त्याच्या समवेत वाघावचा दुसरा युवा टॅलेंट मित्रांनो, ज्या खेळाडूंना झेडपी चषक 2025 मध्ये आंबेठाणच्या मैदानावरती सर्व तालुक्याला प्रभावित केलं, तो खेळाडू आकाश नवले आणि समोरनं गोलंदाज मॅन फ्रॉम सावरदरी। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहिली, जबरदस्त गोलंदाजी पाहिली, तो गोलंदाज अर्थातच गणेश इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे। निश्चित स्वरूपात जर इथे पाहिलं तर षटक जे आहे ते पहिलं मार्गस्थ आहे। दोन सलामीच्या बॅटर देखील मात्र खेळपट्टीवरती आहेत। यावेळेस पुढे सरसावत स्लॉट मध्ये चेंडू घेतलाय कार्तिकनं, परंतु तिकडे फटका फसलाय, झेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच। फलंदाज या चेंडूवरती कार्तिक नवले बाद। पहिला धक्का वाघाव टीमला। थँक्यू। अष्टपैलू खेळाडू दत्ताभाऊ निर्मळ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या मैत्री चषकामध्ये आम्ही करतो सहर्ष असं स्वागत। धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर अजूनही 0 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। एक फलंदाज इथे मात्र बाद। बाबी सरपंच चिखलगाव तेजसभाऊ ननवरे आपणास विनंती आहे, छाती किंग प्रतीक दादा गोपाळे आपल्याला या ठिकाणी व्यासपीठाकडे बोलवत आहे। आपण या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जाऊया मागच्या दिशेने। न्यू बॅटर डी फॉर डेंजरस दिनेश नवले इथे मात्र मैदानावरती दाखल झालेला आहे। स्वागत पर फटका, चांगला फटका इथे दिनेश नवलेच्या बॅटमधनं आपण पाहिला। दरम्यान एक धाव आली तिकडे, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल। धावफलकावरती धावा इथे मात्र आहेत, एक धाव फक्त धावफलकावरती। अकाउंट खाते इथे ओपन झालेलं आहे। धावसंख्येला सुरुवात झाली, श्री गणेशा झालेला आहे धावसंख्येचा। शून्याचा जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करून मंथन, शून्याच्या पुढे एक लागता एकाचे होईल सार्थक। एक धाव आली, शून्यानंतर धावफलकावरती एक धाव धावफलकावरती। यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस, चांगला समाचार, लाईन से भटके मिलेंगे फटके। आकाश नवलेचा ट्रेडमार्क, येतोय षटकार, 6 धावा। यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळला, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार आलाय आकाश नवलेच्या बॅटमधनं। लागोपाठचे 2 षटकार, धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले। धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील। 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल तिथे मात्र मैदानावरती टिपलाय, जबरदस्त झेल तिथे मात्र सागर खंडेनं टिपला। फलंदाज या चेंडूवरती बाद। दुसरा धक्का वाघाव टीमला। थँक्यू डीजे, थँक्यू। 2 फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत। सुरुवातीला कार्तिक नवले झेल बाद झाला, इथे मात्र या चेंडूवरती आकाश नवले बाद झाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज
ए फॉर अटॅक अर्थातच नाव असेल अतुल गोपाळे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. सद्यस्थितीमध्ये मित्रांनो अगदी जर पाहिलं तर एका चांगल्या फॉर्म मध्ये एका चांगल्या लय मध्ये आपण वाघाव टीमला देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने सावरदरीचा संघ देखील मात्र तेवढ्याच ताकदीचा आहे. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा असतील इथे तब्बल 13 धावा. मात्र धावफलकावरती उद्योजक अजय भाऊ जाधव, हनुमंत दादा गोपाळे आणि दत्ताभाऊ गोपाळे हे सर्वच मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सर्वांचं मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही करतो मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आकडे आहेत 13 म्हणजे 13 धावा मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम डी फॉर डेंजरस दिनेश नवलेचा क्लास येतोय षटकार 6 धावा. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढलेला आहे 6 अंकानं. यावेळेस इथे मात्र चांगला बॉल चांगला चेंडू थोडासा इन होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिला. युवराजांच्या माध्यमातून युवराज आहेत गोलंदाजच्या ट्रॅकवरती सावरदरीला बिलॉंग करतात. युवा खेळाडू आहे मित्रांनो. निश्चित स्वरूपात ज्या दिवशी हा संघ फायनल मध्ये दाखल झाला ना त्या दिवशी देखील मात्र या गोलंदाजांना प्रभावी केलं होतं सर्वांना. तोच गोलंदाज. हा बॉल इथे मात्र उजव्या लाईनच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाबा येथील अवांतर अनुभवी पंच आहेत राजगुरुनगरचे अष्टपैलू खेळाडू स्वर्गीय सचिन शेठ बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीम संघासाठी या टीमसाठी ज्यांनी अष्टपैलू दर्जाचा क्रिकेट खेळला अजित भाऊ सतकर आहेत एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने निश्चित स्वरूपात बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव उल्लेखनीय राहिलं आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील ज्यांचं नाव या तालुक्यामध्ये अग्रगण्य स्तरावरती अग्रगण्य स्थितीमध्ये आहे असे प्रकाश भाऊ बोंबले इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अक्रॉस दी बॅट पद्धतीने हा फटका खेळायचा होता परंतु फटका येऊ शकला नाही. तिकडे मात्र फक्त ह्या चेंडूवरती चेंडूच प्रेक्षकांना पाहायला भेटला. खेळाडूंना देखील चेंडूच पाहायला भेटला. फक्त तो चेंडू निर्धाव आला. म्हणजे दरम्यान इथे जर आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावफलक जे मात्र या चेंडूवरती स्थिर राहिलं. धावफलकावरती धावा इथे मात्र 20 धावा च्या मात्र धावफलकावरती. या आधीचा बॉल देखील सुंदर होता. चांगला बॉल पाहायला भेटला. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा दिनेश नवले इथे हा फटका खेळतोय. चेंडूला ट्रॅव्हल केलं चांगल्या पद्धतीने. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. दरम्यान त्या चेंडूवरती धावा येत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलंय. धाबा फलकावरती धावा स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 22 रन ऑन स्कोर कार्ड. 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सेमीफायनल 2 आहे. फुलटॉस चेंडू रिव्हर्स अटॅक पद्धतीने हा फटका खेळला. बिन टप्प्याचा बिंबर इथे पंचांनी कळवलेला आहे. अवांतर 1 धाव. नो बॉलची 1 आणि पलून पूर्ण केलेली 1 अशा प्रतीक सर आताच्या 2 धावा असतील आणि 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आणि अजित भाऊ आम्हाला कळवतायत यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. फ्री बॉलची संधी असेल अतुल गोपाळे यांना. स्ट्राइक हेडला अतुल गोपाळे पुन्हा एकदा तयार. उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी समोरनं गोलंदाज आहेत मॅन फ्रॉम सावरदरी युवराज यांना देखील मात्र आपण पाहतोय. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये सेमीफायनल 2चा हा चांगला सामना चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतीये. त्याचबरोबरीने इथे मात्र हा फटका खेळून काढलाय. झेल देखील मात्र तिकडे ड्रॉप झाला जरूर. दरम्यान त्या चेंडूवरती 1 धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती
आकाश नवले आणि कार्तिक नवले बाद झाल्यानंतर धावसंख्येला धावफलकाला इथे थोडासा ब्रेक लागलेला आहे. या वेळेस इथे मात्र ब्रेक काढून टाकावा लागेल तो, आणि इथे ब्रेक धावसंख्येचा काढून टाकला. दिनेश नवलेच्या बॅटमधनं चांगला क्लास पाहायला भेटला. लॉंग ऑफला आला त्याच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. अभ्यासिका बुक अँड स्टोअरचे सर्व प्रतीक दादा गोपाल यांचे जीवलग सहकारी मित्र माननीय श्री उद्योजक तुषार दादा थोरात आणि त्यांच्या समवेत नयन दादा मुख्य साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्याचप्रमाणे नयन दादा थोरात देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव संघ मालक चंद्रकांत शेठ सातपुते, खेड तालुक्याचे विद्यमान दमदार जे आमदार आहेत बाबाजी शेठ काळे यांचे चांगले सहकारी आहेत. त्याचप्रमाणे नितेश दादा शिबेकर यांच्या मालकीचा संघ इथे मात्र पहिल्या डावामध्ये खेळपट्टीवरती खेळतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये उद्योजक प्रतीत यश उद्योजक उद्योगनगरी सावरदरीचा संघ इथे मात्र मैदानावरती आहे. 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा आल्यात 29 धावा. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. गणेश वैयक्तिक दुसरा, सांघिकरित्या तिसरा. फुल टॉस बॉल, लाइन से फटके मिलेंगे फटके. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय अतुल गोपाळीच्या बॅटमधनं हा षटकार. 6 धावा. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 6 धावेने धावफलकावरती धावा. 35 धावाच्या मात्र धावफलकावरती चांगला क्लास डिपेस्ट्रा कव्हरला हा फटका खेळून काढला अतुल गोपाळेनं. त्या चेंडूवरती एकतर आली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील पाहायला भेटला. दरम्यान 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा आहेत तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेमी 2 ला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती एक चांगला फटका जरूर आला, परंतु तो फटका तिथे मात्र फसलेला असेल. जेल टिपला विकेट आली. फलंदाज या चेंडूवरती बाद. या ठिकाणी डीजे थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत फायनल सम्राट आणि पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक माऊली दादा मुके, त्याचप्रमाणे प्रसिद्ध म्हैसूर या बैलाचे व्यापारी. म्हणजे सातत्याने जर पाहिलं तर म्हैसूर वासरांची गाडी ज्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये येत असते असे बंटी दादा गोपाळे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. या मैत्री चषकामध्ये चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, जिवलग मित्र परिवार खेड तालुका, त्याचप्रमाणे प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना खेड तालुका आणि दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव ग्रामस्थांच्या वतीने केलेलं एक देखील आयोजन आपण पाहतोय. मैत्री चषकाचं चांगला फटका आला जरूर. त्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती 38 रन ऑन स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम. दिनेश नवले इथे मात्र ऑन फायर होतोय. ह्या बॉल वरती चांगला फटका आला. चौकार. 4 धावा. चार के चौकार इथे मात्र आपण दिनेश यांच्या बॅटमधनं पाहिलाय.
इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला बॉल होता, थोडासा इन होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. शॉर्ट ऑफ कव्हर पॉइंटला हा फटका खेळून काढला, त्याचबरोबरीने एक चांगला थ्रो आणि तिकडे मात्र विकेट येईल. अर्थातच काय झालेलं आहे, पंच काय असेल अजित भाऊ? विकेट आली, फलंदाज या चेंडूवरती मात्र बाद. आताची फक्त एकच धाव, बरोबर ना प्रकाश भाऊ? एक धाव आणि विकेट देखील आली. फलंदाज या चेंडूवरती दिनेश नवले देखील मात्र मैदानावरती बाद झालेला आहे. दिनेश बाद झालेला आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दिनेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बॅटर मैदानावरती आता दाखल होणार आहे. अगदीच जर पाहिलं तर याआधी अतुल बाद झाल्याच्या नंतर महाराष्ट्र पोलीस कावराम नवले देखील मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर दिनेश नवले बाद झाल्याच्या नंतर एक नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानावरती दाखल होईल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर वाघाव संघासाठी ज्या खेळाडूंना अप्रतिम अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळला आणि सातत्याने कामानिमित्त शिक्षणानिमित्तानं सातत्याने तो मुंबई सारख्या परिसरामध्ये रहिवासी आहे आणि मुंबई अंधेरी परिसरामध्ये देखील ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला तो खेळाडू ओमकार नवले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूने ओमकार असेल आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र पोलीस कावराम नवले, या दोन्ही खेळाडूंना आपण इथे खेळपट्टीवरती पाहतोय. युवराज दादा गोपाळे गुणलेखक आहेत, आम्हाला घेऊन जातील स्कोर कार्डवरती. तब्बल धावा आहेत 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आतापर्यंत जवळपास 4 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. 3 षटक त्याचबरोबरीने इथे संपलेले आहेत. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. सागर खंडे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस इथे मात्र स्लोवरन चेंडू, धीम्या गतीचा चेंडू आणि त्याचा समाचार घेतला कावराम नवलेनं. चेंडूला पाठवलं सीमापार, आलाय षटकार. 6 धावा. सहा धाव्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा असतील तब्बल आणि तब्बल 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 49 रन ऑन स्कोर कार्ड, 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र थोडासा लोवर फुलटॉस चेंडू आहे. बॅटवरती चेंडू जरूर घेतला परंतु दरम्यान त्या चेंडूवरती फक्त एकच धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक प्रकाशदादा गोपाळे, बाळासाहेबजी गोपाळे, भानुदास दादा गायकवाड, फायनल सम्राट, प्रसिद्ध बैलगाडा मालक माऊली शेठ मोके आणि बंटी शेठ गोपाळे आणि सकाळ पेपरचे पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर दादा गुरव हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सेमीफायनल 2च्या दरम्यान अंतिम दिवसामध्ये त्यांची उपस्थिती इथे मात्र प्रार्थनीय राहिलेली आहे. त्यांचं पुनश्च एकदा मैत्री चषकामध्ये आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसिद्ध बैलगाडा मालक सरपंच प्रणवदादा गोपाळे आणि मुखे ग्लोबल कंपनीचे सर्वेसर्वा किरणदादा मुखे यांचे बंधू निलेश दादा मुखे यांचे या ठिकाणी शुभागमन होते मंचावरती. मनापासून स्वागत. चांगला बॉल, डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिला. धावफलक स्थिर आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. ओमकार यांना खुंकार बॅटिंग करावी लागेल. जसा फटका यायला होता तसा फटका आला नाही. ओमकार यांच्या बॅटमधनं दरम्यान एक धाव येते. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 51 धावाच्या मात्र धावफलकावरती. हनुमंत गोपाळे, दत्ताशेठ गोपाळे, अजय दादा जाधव, बंटी दादा गोपाळे आणि माऊली दादा मुखे असे सर्वच मान्यवर युवा सहकारी प्रणव दादांचे इथे मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. इथे जर पाहिलं तर बॅकवर्टला चेंडू गेला गलीमधनं, तिकडे चेंडूला फील्ड केलंय. दरम्यान फक्त एकच धावेल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा असतील 52 धावा च्या मात्र धावफलकावरती. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. एक संघ तिथे मात्र मेगा फायनल ग्रँड फिनालीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावले या संघाला आपण तिकडे पहिल्या मॅचमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये पाहिलं. जबरदस्त खेळीच्या जोरावरती तो संघ इथे मात्र मेगा फायनल ग्रँड फिनालीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे.
या मॅच मधनं सेमी 2 मधनं कोणता संघ तिथे दाखल होणार फायनल मध्ये. इथे जर पाहिलं तर फटका खेळायचा होता, चांगला बॉल, चांगला चेंडू, धाव येऊ शकत नाही, डॉट बॉल. तिथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. षटक इथे संपलं. चौथं 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 52, 52 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 4 फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. 4 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत वाघोड टीमच्या मित्रांनो 52 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. अंतिम षटकाला होईल सुरुवात. आणि इथे जर पाहिलं तर कावराम नवले सरांच्या बाटमधनं आपण हा फटका पाहतोय. तिकडे एक धावा आली जरूर. दुसरी धाव घेत असताना तिकडे दुसरीही धाव चांगल्या पद्धतीने पळून पूर्ण झालेली आहे. गुड रन बिटवीन द विकेट. थोडं उशिरानं आला. गोलंदाजाला चेंडू हातामध्ये व्यवस्थित घेता आला नाही. दरम्यान त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावा आल्या तिकडे. 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. पुन्हा एकदा बॅटर तयार असेल. इथे जर पाहिलं तर लोवर फुल टॉस, लाइन से फटके मिलेंगे, फटके स्क्वेअर लेगला, चेंडू सीमारेषा पार येतोय. कावराम नवलेच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 60 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 60. एकमेकांची पडली घट्ट गाठ. कोण लावणार सेमी फायनल 2 मध्ये या चिखलगावच्या मैदानावरती? कोणाची वाट? फटका प्रतिम, ऑन फायर, चांगला क्लास येतोय कावराम नवले यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. लागोपाठच्या 2 बॉल वरती इथे मात्र 2 मोठे फटके आपण मित्रांनो याच कावराम नवलेच्या बॅटमधनं पाहिलेत. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 66 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. वाह, जबरदस्त. मैहुना रोडेंच्या पलीकडे लॉंगॉनला लागोपाठचा 3रा षटकार कावराम नवलेच्या बॅटमधनं. थैंक यू डीजे. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. मनप्रा मोहागाव, महाराष्ट्र पोलीस, कावराम नवले इथे मात्र स्वतःला सिद्ध करतो या चिखलगावच्या मैदानावरती. हे क्रिकेटचं मैदान असंच आहे मित्रांनो, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करा. बसलेले क्रीडा रसिक, लाईव्ह प्रेक्षक तुम्हाला मात्र आपोआप प्रसिद्ध करतील. प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यासाठी सिद्ध व्हावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 72 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. या वेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळला आहे. लॉंग ऑफला झेल तिथे मात्र ड्रॉप झालेला आहे. झेल ड्रॉप झाला, दरम्यान 1 धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 73 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. सेमी फायनल 2 आहे. मैत्री चषक 2025, प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना, दिशा उद्योग समूह आणि जिवलग मित्र परिवार खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा संपन्न होतीये. अक्रॉस दी बाट फटका खेळायचा होता, फटका तर आला नाही, परंतु या बाईच्या माध्यमातून 4 धावा प्राप्त येतील.
थँक्यू डीजे. नशिबाचा एक चौकार आपण पाहिला, बॅकवर्डला चौकार आला, फटका न खेळता इथे मात्र बाईटच्या माध्यमातून आपण चौकार पाहिलाय. त्याचबरोबरीनं 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. सेमी फायनल 1 मध्ये पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या उद्योजक संघ मालक चंद्रकांत शेठ सातपुते, शिवांश नितेश दादा गबाजी शिवेकर यांच्या मालकीच्या संघानं तब्बल आणि तब्बल 77 धावा विजयासाठी गोंधळजा 11 सवारदारी संघ मालक समीर शेठ धुमाळ आणि अक्षय भाऊ शेटे उद्योगपती सावरदारी यांच्या मालकीच्या टीमला इथे मात्र बनवाव्या लागतील. तब्बल आणि तब्बल 78 धावा विजयासाठी सेमी फायनल 2 मध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा अहंगम सोहळा, अहंगम दृश्य डोळ्यामध्ये टिपावीत अशा पद्धतीची ही स्पर्धा गेले 4 दिवस या मैदानावरती आपण पाहिली. मित्रांनो, आज दिवस शेवटचा आहे, अंतिम दिवस. सेमी फायनल 2 मैत्री चषकाची आपण इथे पाहतोय. जो जिंकणार आहे या मॅच मध्ये तो मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये दाखल होणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मैत्री चषक 2025 च्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत. दरम्यान ऐकूयात पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. थँक्यू डीजे. थँक्यू संजय भाऊ मुकणे. त्याचप्रमाणे इथे जर पाहिलं तर संजय भाऊ साळुंके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे उद्योजक गणेश दादा गोपाळे उपस्थित आहेत. रामदास दादा शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे भाऊसाहेब गोपाळे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुकाराम दादा बारणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विशाल दादा काळे पाटील आणि गणेश दादा सुतार, कॉन्ट्रॅक्टर निलेश दादा थोरात, हे सर्वच मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मैत्री चषक 2025 च्या वतीने मनापासून मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर दत्ता मामा देशमुख कोतवाल, त्याचप्रमाणे दिनेश शेठ गोपाळे कारभारी, त्याचप्रमाणे संदीप भाऊ केदारी, काशीनाथ दादा वाघ, महादू शेठ महांडुळे साहेब, विशाल दादा गोपाळे, तुषार दादा थोरात, सार्थक शेठ चव्हाण पाटील, त्याचप्रमाणे उद्योगपती विशाल भाऊ गोपाळे, प्रथमेश दादा चव्हाण, सुनील शेठ पराड, अशोक दादा कडणे, शंकर शेठ केदारी, विक्रम शेठ भवार, नवनाथ दादा कडलक, सचिन दादा होजगे, महेश दादा होजगे, बाबूराव मुखे, संतोष दादा गोपाळे, तुकाराम शेठ असवले, कैलास भाऊ केदारी, तेजस भाऊ ननावरे, भावी सरपंच चिखलगाव यांनी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचं देखील मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही करतो स्वागत. त्याचप्रमाणे चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते कांताराम दादा गोपाळे, त्याचप्रमाणे बंटी दादा गोपाळे, भानुदास दादा गायकवाड, बालू शेठ गोपाळे, प्रकाश दादा गोपाळे, माऊली उर्फ ज्ञानेश्वर शेठ मुखे, त्याचप्रमाणे कैलास शेठ ननावरे, अनिल दादा गोपाळे, विजय शेठ मुखे, बबन दादा बारणे, अरुण शेठ गोपाळे, त्याचप्रमाणे श्रीराम शेठ मुखे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतो. त्याचप्रमाणे देवका शेठ काळे साहेबांचं या ठिकाणी आगमन मनापासून मनपूर्वक स्वागत. उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राघू शेठ गायकवाड आपण उपस्थित झालात, मनापासून स्वागत. या मॅच नंतर आपण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी इथे एक मॅच घेणार आहोत. ती मॅच इथे मात्र आपण 6 षटकांची घेणार आहोत. सेमीफायनल 1 5 षटकांची घेतली, सेमीफायनल 2 5 षटकांची, त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपण जी मॅच घेणार आहोत ती मॅच 6 षटकांची असेल आणि त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाली ही मॅच, हा सामना देखील मात्र आपण 6 षटकांचा इथे मात्र घेणार आहोत. इथे जर पाहिलं तर फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धावा ज्या मात्र आहेत त्या मात्र येणार आहेत. आकडे जे आहेत ते मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. एक धाव आली. सेकंड इनिंगला देखील मित्रांनो मैदानावरती सुरुवात झालेली आहे. एका बाजूने आपण अक्षय यांना पाहतोय, दुसऱ्या बाजूने गोरख यांना देखील पाहतोय.
साबरदरी 11 या टीमकडनं समोरनं गोलंदाज आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन फ्रॉम वाघाव इबा गोलंदाज कार्तिक नवले. इथे फटका फसलाय. स्वतः कार्तिक नवले चेंडू खाली. कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज इथे मात्र बाद. विकेटचं पतन. विकेट देखील मात्र मैदानाच्या मध्ये आलेली आहे. फलंदाज देखील मात्र अक्षय बाद झाला. झेलबाद अक्षय झाल्यानंतर तिथे मात्र नवीन फलंदाज माऊली उर्फ ज्ञानेश्वर इथे मात्र मैदानावरती दाखल होतोय. खेळपट्टीवरती दाखल होतोय. स्ट्राईक हँडला तयार असेल माऊली अर्थातच ज्ञानेश्वर. थेट पायांचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. चांगला बॉल. तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. अचूक टप्प्यावरती अचूक टप्पा ठेवून इथे मात्र नियंत्रण साह्य गोलंदाजी करताना आपण कार्तिक नवलेला देखील मित्रांनो मैदानाच्या मध्ये पाहतोय. आकर्षक असं हिरवळीनं बनलेलं हे ग्राउंड आहे. हे मैदान आहे. आकर्षक अशी खेळपट्टी. सिमेंट विकेट देखील आहे. शिवदर्शन क्रीडा संकुलन चिखलगाव या मैदानावरती आपण हे मैत्री चषक पाहतोय. चांगला बॉल. त्याच पद्धतीने इथे जर आपण पाहिलं तर कुठलीही धाव या चेंडूवरती येणार नाही. हा बॉल हा चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आपण पाहिलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 78 या अंकाचा पाठलाग चालू आहे सेमीफायनल 2 मध्ये. चेसिंगच्या माध्यमातून आपण सावरदरी 11 समीर शेठ धुमाळ आणि त्याच पद्धतीने इथे जर पाहिलं तर अक्षय भाऊ शेट्टे यांच्या मालकीच्या संघाला ह्या धावा चेस कराव्या लागणार आहेत. चांगला फटका आणि त्याच पद्धतीने इथे जर आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती धावा येत आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चांगल्या नियोजनात थाटामाटात काटा नियोजनामध्ये मित्रांनो ही मैत्री चषकाची स्पर्धा इथे मात्र या चिखलगावच्या मैदानावरती संपन्न होत आहे. सेमीफायनल 2 आहे. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. दिनेश नवले डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. फलंदाज या चेंडूवरती होतोय फेल. गोरखबाद. विकेटचं बदम. दुसरा खिंडार सावरदरी 11 या टीमला. फलंदाज देखील मात्र तिकडे गोरखबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मित्रांनो युवराज देखील मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूने युवराज आणि दुसऱ्या बाजूने युवराज यांच्या जोडीला आपण माऊली यांना देखील मात्र खेळपट्ट्यावरती पाहतोय. षटक क्रमांक देखील मित्रांनो पहिलं जे मात्र संपले कार्तिक नवले यांचं. षटक क्रमांक होईल 2 ला सुरुवात. आकाश नवले पुन्हा एकदा तयार. फटका प्रतिम. वा भाई वा. चेंडूला पाठवलंय. खाऊ कॉर्नर वरनं सीमारेषा पार येतोय. डेंजरस षटकार.
धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती. बॅकवर्टला चेंडू मित्रांनो इकडे ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण किरण नवले भागवचे अष्टपैलू खेळाडू आहेत तिकडे त्यांच्या माध्यमातून पाहिलं. दरम्यान तिकडे धावा येणार आहेत. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती 9 आणि 9. मित्रांनो या स्पर्धेचं किती गुणगाऊ. स्वप्नातनं आणि कष्टातनं साकार झालेली ही भव्य दिव्य मैत्री चषकाची स्पर्धा आहे. गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आपण बांधतोय. सेमी 2 आहे यावेळेस. इथे मात्र फटका प्रतिम मैहुना चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनला, सीमारेषा पार येतोय युवराज यांच्या बाटमधनं हा दिमागदार षटकार. 6 धावा. जब तक रहेगा विश्वास, जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. काय जबरदस्त बॅटिंग सह आपण सावरकर 11 या टीमला देखील चेसिंग मध्ये बांधतोय. मित्रांनो षटकाराला युवराज यांच्या बॅटमधनं धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. तब्बल 15 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत आणि इथे पुन्हा एकदा फटका खेळलाय. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. 6 धावा. मित्र परिवार खेड तालुका प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना आयोजित भव्य दिव्य मैत्री चषकाचा सोहळा आपण पाहतोय. मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये सेमीफायनल 2 पाहण्यासाठी आजच्या अंतिम दिवसामध्ये अनेक याच पंचक्रोशीतील प्रेक्षक मान्यवर, याच गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक सर्वच जण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री चषक 2025 मध्ये मित्रांनो आम्ही करतो मनापासून मनपूर्वक स्वागत. लागोपाठच्या 2 बॉलवरती इथे मात्र 2 षटकार आले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा. गुणलेखक मित्र युवराज दादा गोपाळे आम्हाला घेऊन जाणार आहेत आकडेवारीवरती. तब्बल 21 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय, फटका फसला. एष्टी रक्षक कार्तिक डाऊन दी बॉल, टिपला जाईल फलंदाज युवराजचा खेळ होईल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फेल. काय म्हणता बैलगाडा मालक, फायनल सम्राट तुकाराम दादा बारणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक स्वागत. पप्पू शेड मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन मनापासून मनपूर्वक स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलाय. मनापासून स्वागत. मित्रांनो खऱ्या अर्थानं स्पर्धा ही फक्त 5 दिवसाची असते, परंतु स्पर्धा घेणं आणि स्पर्धेचं नियोजन करणं एवढी सोपी गोष्ट नसते. परंतु आयोजकांनी कष्ट घेतले आणि त्यांच्या स्वप्नातनं ही स्पर्धा, कष्टातनं ही स्पर्धा साकार झाली. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, बाळासाहेबजी बाबराव कडलक साहेबांच्या वतीने खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी आपण 77,000 रुपयांचं रोख पारितोषिक पाहतोय. हा चेंडू इथे सुरेख आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 55,000 रुपये आहेत. अतुल भाऊ देशमुख आणि अजय दादा चौधरी साहेबांच्या वतीने, विजय भाऊ चौधरी हे अजय दादांचे बंधू आहेत, त्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 55,000 रुपये इथे मात्र प्राप्त झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक 44,000 रुपये चंद्रशेखर बाळासाहेब शेटे, प्रसिद्ध उद्योजक आणि पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक आहेत. विक्रमदादा पोखरकर वालदनगरीचे उपसरपंच आहेत. तृतीय क्रमांकासाठी त्यांच्या वतीने 44,000 रुपये या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेले आहेत. चतुर्थ क्रमांक 33,000 किरणदादा मुके ग्लोबल कंपनीचे सर्वा हरिश्चंद्र तुकाराम निकम उद्योजक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 44,000 रुपयांची जी रोख देणगी आहे त्यांनी मात्र इथे आयोजकांकडे सुपूर्द केलेली आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच फायनल प्रणितदादा गोपाळे यांच्या वतीने सौजन्य आहे. पाणी सौजन्य चंद्रकांत दादा गोपाळे यांच्या वतीने आहे.
यावेळेस इथे मात्र चांगला बॉल डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे कुमार सार्थक दादा सोमनाथ गोपाळे यांच्या वतीने. बलबॉक्स सौजन्य उद्योजक रामशेठ गोपाळे माजी उपसरपंच मुकादम यांच्या वतीने आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मंगेश शेठ गायकवाड त्याचप्रमाणे निलेश दादा गुरव यांच्या वतीने आपण सौजन्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. इथे स्वरूपात जर पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र सुरेख होता. ट्रॉफी सौजन्य व्यासपीठावरती आपण आकर्षक चषक पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही चषक आपल्याला प्राप्त झाली. मुख्य ग्लोबल कंपनीचे सर्वा आणि चिखलगाव नगरीचे युवा नेते किरण दादा मुख्य साहेबांच्या वतीने या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय व्यासपीठावरती. इथे जर पाहिलं तर फटका खेळलाय चेंडू हवेत. चेंडू जाऊन पोहोचेल डीपीड विकेटला सीमारेषा पार. येतोय सनसनीत हा षटकार. संपूर्ण स्पर्धा आपण YouTube लाईव्ह देखील करतोय. घर बसल्या अनेक प्रेक्षक लाखो प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि हे लाईव्ह सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं. याच परिसरातील युवा उद्योजक युवा नेते योगेशदादा नवले यांचं देखील मी आभार व्यक्त करेल. त्याप्रमाणे विक्रमदादा पोखरकर त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचा मी खऱ्या अर्थाने इथे मनापासून आभार व्यक्त करणार आहे. आणि आज फायनल दिवस आहे. फायनलचे जे चारही संघ इथे मात्र खेळपट्टीवरती खेळत आहेत. सेमीफायनल 1 मध्ये खेळले, सेमीफायनल 2 मध्ये खेळले. सर्व खेळाडूंच्या अंगावरती सर्व खेळाडूंच्या शरीरावरती जी जर्सी खेळाडूंनी परिधान केलेली आहे सर्वच टी शर्ट वेगवेगळ्या रंगाचे त्यांच्या वतीने प्राप्त झालेत. SK कंस्ट्रक्शन माननीय श्री शिवाजीदादा कदम यांच्या वतीने चारही क्रमांकासाठी आकर्षक टी शर्ट इथे मात्र उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. पंच सौजन्य संतोषदादा देवराम गोपाळे शंकर शेठ आनंदराव मोरे यांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. DJ सौजन्य अर्जुन शेठ सावंत यांच्या वतीने आपण पाहतोय. मंडप सौजन्य पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब गट आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत भगवान शेठ पोखरकर साहेबांच्या वतीने आपण मंडप सौजन्य पाहतोय. समालोचक सौजन्य रामदास शेठ मुके माजी सरपंच चिखलगाव आणि शशिकांत गोपाळे साहेब सी कळमोडी यांच्या वतीने आपण समालोचन सौजन्य पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून आम्ही देखील आभार व्यक्त करतो. आज खास आकर्षण फायनलच्या वेळेस आपण मानणार आहोत. खऱ्या अर्थानं चिखलगावचं नाव ज्या बैलानं संपूर्ण पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर नेऊन ठेवलं असे खऱ्या अर्थानं याच गावातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणवदादा गोपाळे यांचा शिवा बैल आणि त्यांचा जाहीर सत्कार साहेबांचा लाडका शिवा बैल त्यांचा जाहीर सत्कार आपण फायनलच्या वेळेस इथे मात्र घेणार आहोत. आणि तो जाहीर सत्कार उपस्थित सर्व बक्षीस जाते आणि संस्थापक अध्यक्ष दिशा उद्योग समूह बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीने हा सत्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत. सर्वच बक्षीसदात्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धावफलकावरती धावा आहेत 28 धावा. थँक्यू डीजे थँक्यू शंभूराजे डिजिटल वाडा यांच्या माध्यमातून आता जे सॉंग्स वाजवलं अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक निश्चित स्वरूपात प्रणवदादा बैलगाडा संघटनेचं मुख्य सॉंग्स इथे मात्र वाजवलं गेलं. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतो. धावफलकावरती धावा आहेत मित्रांनो 28 धावा. 3 षटकांचा खेळ जवळपास इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 4 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा अजून बनवायच्या 50 धावा. 12 बॉल आणि
विजयासाठी इथे धावा बनवायच्या 50 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज इथे मात्र तयार असेल. महाराष्ट्र पोलीस मॅन फ्रॉम वाघाव काऊराम नवले यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग क्रीज वरती सावरदरी 11 या टीम कडनं बॅटर तयार असतील. एका बाजूने सागर आहेत, सागर खंडे, आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या समवेत अभि खंडे यांना देखील मात्र आपण पाहतोय. अभि नाही तो कभी नाही. इथे जर पाहिलं तर ही मॅच खूप महत्वाची आहे. सेमीफायनल 2 आहे. इथे संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. या सेमीफायनल 2 मध्ये जिंकायचं असेल तर यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका मात्र खेळून काढलाय. मिड विकेटला हा फटका आला. त्या चेंडूवरती धावा देखील येत आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावा फलकावरती धावा 29 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4था मार्गस्थ आहे. महत्वपूर्ण मॅच. कोण जिंकणार या मॅच मध्ये, ज्याचा संघर्ष सर्वाधिक असणार आहे या मॅच मध्ये, त्या संघाचा इथे विजय निश्चित आहे. येणारे 11 बॉल तुम्हाला सांगून जातील विजय कोणाचा आहे सेमीफायनल 2 वरती. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला भेटला नाही. निश्चितच इथे मात्र डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. सिमेंट विकेट वरती आपण खऱ्या अर्थानं ही मॅच खेळतोय, ही स्पर्धा खेळतोय. मैत्री चषक 2025. इथे जर पाहिलं तर फटका देखील मात्र खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबरीने एक धाव आली. धावफलक देखील मात्र एका धावेने वाढले. धावफलकावरती धावा असतील तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये षटकार चौकार खेळावे लागतील बॅटिंग टीमला जर जिंकायचं असेल तर. नहीं चलेगा मैदान के अंदर एक्का और दुक्का, जीतना है तो खेलना पड़ेगा मैदान के अंदर छक्का और चौका. षटकार चौकारांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागणार आहे जिंकायचं असेल तर. पुन्हा एकदा कावराम नवले इथे मात्र तयार. दुसऱ्या बाजूने आपण सागर खंडे यांना देखील मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. यावेळेस इथे मात्र फटका देखील खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धावा ज्या मात्र येणार आहेत. पिकअप मालक दिनेश दादा गोपाळे यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा फटका खेळून काढलाय कव्हर पॉइंटच्या वरनं. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं जाईल काय, आणि पाहता पाहता मित्रांनो 2 धावा ज्या मात्र या चेंडूवरती बलून पूर्ण केल्या गेल्या. षटक देखील मात्र संपलं गेलं. कावराम नवले महाराष्ट्र पोलीस यांचा 14 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती. समीकरण इक्वेशन काय आले, शेवटचे 6 बॉल शिल्लक. विजयासाठी धावा बनवायच्यात. गोंधळजाई 11 सावरदरी, समीर शेठ धुमाळ, अक्षय शेठ शेठ साहेबांच्या मालकीच्या संघाला तब्बल 45 धावा 6 बॉल मध्ये बनवायच्यात. ममतेश नवले आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक
5 मध्ये आपण त्यांची गोलंदाजी पाहतोय. 5 बॉल 45 धावांची गरज आहे. पुढे सरसावत सागर खंड ऑन फायर. बॅडमिंटन फाटका. शतरक्षक अक्षय बोंबाले डाऊन दी बॉल. टिपला जाईल फलंदाज या चेंडूवरती. सागर खंड होईल वेल. विकेट जबादान. तुळशी रामदादा धोरात, प्रकाश दादा गोपाळ या मान्यवरांचं शुभागमन मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो. मित्रांनो, शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी इथे 45 बनवायच्यात आणि इथे आल्या आल्या सेट ऑन फायर श्याम यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा इथे वाढेल या चेंडूवरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये अजून किती धावा बनवायच्यात रोबोट सर? 35 बनवायच्यात. आणि त्याच बरोबरीनं इथे पंच अजित भाऊंनी कळवला हा बॉल वाईड असेल. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपण सामना घेणार आहोत याची देखील नोंद घ्या. 5 षटकांची ती मॅच असेल. दोन्ही संघ आपण त्याची नोंद घ्या. चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं चेंडूला पाठवलं मिड विकेटला. सीमारेषा पार येतोय सनसनीत हा षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. सामना संपलेला आहे. इथे जर पाहिलं तर या मॅच मध्ये एक बॉल बाकी आहे. एक बॉल इथे मात्र अजून पंच कळवतात बाकी असेल, कारण दरम्यान एक बॉल तिथे मात्र वाईड देखील आला. 6 बॉल झाले होते परंतु एक बॉल त्यामधला वाईड आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा आहेत 50 धावा. एक बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्यात तब्बल 28 धावा. एका बाजूने वागाव, दुसऱ्या बाजूने सावरदरी. सामना फिनिश झालाय आणि इथे सेमीफायनल 2 जिंकत ग्रँड फिनाली मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय दुसरा संघ. सुपरस्टार ग्रुप वागाव. संघ मालक चंद्रकांत शेठ सातपुते आणि शिवांश दादा नितेश शिवेकर यांच्या मालकीचा संघ इथे मात्र सेमी 2 मधनं फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन वागाव टीम. या मॅच मध्ये सावरदरी 11, समीर भाऊ धुमाळ, अक्षय भाऊ शेटे यांच्या मालकीचा संघ देखील अप्रतिम खेळलेला आहे. पराजय ज्यांच्या वाटेला आला परंतु हरकत नाही. न डगमगता न खचता इथे मात्र तुम्हाला देखील पुढील मॅच साठी इथे शुभेच्छा असणार आहेत. तुमचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आभार.